मिळते आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत जोडले जात आहेत। सचिनजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। आता सध्या जर आपण पाहिलं तर सुरुवातीला वारंवार सत्ताधारी ही टीका करत होते की राहुल गांधी या आंदोलनात का सहभागी होत नाहीयेत, विद्यार्थ्यांना त्यांचा पाठिंबा मिळत नाहीये। मात्र काल जे काही घडलं दिल्लीमध्ये त्याच्यानंतर राहुल गांधी हे आता स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळते। सचिनजी, नाही, राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली नीटच्या विषयावरती देश पातळीवरती आंदोलनं होत आहेत। आता ती 2 महिन्यापासून होत आहेत। परंतु ज्या पद्धतीनं कालचा जे प्रकार झाला तर या देशाला मान खाली घालणार आहे। ही देश जगामधलं सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र, आदर्श लोकशाही परंपरा असलेलं राष्ट्र, आज त्याची तुलना ही उत्तर कोरिया चीन बरोबर केली जाते आता। कारण ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी मागण्या केल्या होत्या ते निष्ठुर सरकारामधला एकही प्रतिनिधी त्यांना भेटायला गेला नाही। ते सोनम वांगचुक हे 21 दिवस त्या ठिकाणी अन्नत्याग करून बसलेले होते, त्यांची त्यांना दखल घेतली नाही। आणि काल ज्या पद्धतीनं आंदोलनावरती निष्पाप विद्यार्थ्यावरती ज्या बंदुका रोखल्या गेल्या, अश्रुधुराची नळकांडी फोडली, ज्या पद्धतीनं इलेक्ट्रिकचे शॉक दिले गेले, दगडफेक करताना पोलीस पाहतोय, कपडे फाडले मुलांचे, इतकी मारहाण प्रचंड मोठी केली जसं काही आपण पाकिस्तानच्या लोकांचं पाकिस्तानच्या सैन्यावरती आक्रमण करतोय अशा पद्धतीचं ते चित्र होतं। हे अत्यंत भयानक आहे आणि त्यालाच विरोधामध्ये आवाज उचलण्यासाठी राहुल गांधीजी आज पंतप्रधानांच्या निवासाबाहेरच उभे राहिलेले आहेत। कारण पंतप्रधानांनी याची जाहीर माफी मागितली पाहिजे। खरं तर या दोघांनी, पंतप्रधान आणि ही दोघांची जी टोळी आहे त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे, हीच खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे। हे जे भयानक चित्र झालेलं आहे ते आम्हाला कदापि सहन होणार नाही। आणि देशामध्ये कितीही म्हटलं यांना आतंकवादी म्हणा, देशविरोधी म्हणा, काही म्हणा, हे भाजपचं टूलकिट आहे। ज्या पद्धतीनं नेहमी 12 वर्ष आपण पाहतोय की शेतकऱ्यांचं आंदोलन असू दे, जो कोण विरोधाचा आवाज उठवेल त्याच्या विरोधामध्ये आतंकवादी म्हटलं जातं। अपडेट दिल्लीतून येते, त्याने ताबलं जाणार नाही। राहुल गांधी आणि सर्व जे काँग्रेसचे खासदार या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आताची नवीन अपडेट समोर आली आहे। सचिनजी, पोलिसांचं काम पोलिसांनी करू दे। मोदी सरकार हे अत्यंत भित्र सरकार आहे। काल कशा पद्धतीनं मागच्या दारानं पळ काढला त्यांनी, प्रत्येक प्रश्नावरती ते पळ काढत आलेले आहेत। जनतेच्याच काय पत्रकारांच्या प्रश्नापासून देखील पळ काढतात ते, ट्रम्पच्या इशाऱ्यावरती पळ काढतात। त्यामुळे हे जे काही आहे ते त्यांचं काम करू द्यावं। आम्ही आमचा विरोध करत राहणार आहोत। एकच सांगतो, मोदी सरकारच्या दडपशाहीला आम्ही कुठल्याही तऱ्हेनं त्या ठिकाणी भीक घालणार नाही, विरोधामध्ये आवाज उचलतच राहू। एवढं सांगतो की जनतेचा आवाज प्रचंड मोठा वाढत चाललाय, मोदी सरकारचं सिंहासन डोलत चाललंय। मोदीजी टोपी सांभाळो, हवा तेज आहे, उड जाएगा। सचिनजी, मात्र खंत या गोष्टीची आहे की चर्चा करणं तर दूरच राहिलं, मात्र सदाभाऊ खोत यांनी आज या विद्यार्थ्यांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली आहे। हे हिटलरनं देखील तेच केलं होतं, मुसोलिनीने देखील तेच केलं होतं। हे हुकुमशाह जे असतात ते त्यांचा विरोध करणाऱ्या प्रत्येकाला आतंकवादी किंवा देशविरोधी म्हणत असतात। आणि हे 12 वर्ष पाहतोय आपण। यातनं विद्यार्थी, निष्पाप विद्यार्थी काय आतंकवादी सिद्ध होत नाहीत, हे हुकुमशाह आहेत एवढं मात्र सिद्ध होतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती निष्ठुरता आहे, किती क्रूर लोक आहेत ही, किती यांच्या मनामध्ये भरलेलं आहे की सत्तेसाठी जे वेळ भरलेला आहे यांना, की आज सामान्य विद्यार्थी आपला न्याय मागण्यासाठी तिथे रस्त्यावर उतरतोय, त्याला प्रतिसाद देण्याऐवजी, त्याच्या पाठीवरती हात फिरवण्याऐवजी, हे देशाचं भविष्य आहे, देश घडवणारी पिढी आहे, त्यांना अशा पद्धतीने तुम्ही वागणूक देता। हे चीनमध्ये झालेलं आहे। चीनमध्ये असंच विद्यार्थ्यांचं आंदोलनाच्या वरती बुलडोझर चालवलं गेलं होतं, अनेक विद्यार्थ्यांचे प्राण गेले। त्याच पद्धतीनं त्याच दिशेनं हे सरकार चाललेलं आहे। हे भयानक आहे। धन्यवाद सचिनजी, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर तिकडे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।